हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। चला तर आता एक रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे, ते म्हणजे डाळ वांग्याची भाजी। तर मी इथे वांगे घेतलेले आहेत, एक टोमॅटो, 4 मिरच्या कापून घेतल्या आहेत, 3 कांदे कापून घेतले आहेत आणि इथे मुगाची डाळ मी भिजत घातली आहे, एक 5 मिनिटं झालं भिजत घालून। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका। चला आता सुरुवात करूया रेसिपीला। तर इथे 2 पळ्या तेल घातलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया मोहरी, अर्धा चम्मच घातले आहेत आणि घालूया आता जिरे, जिरे पण अर्धा चम्मच घातले आहे। हे तडतडल्याच्या नंतर आपण घालूया याच्यामध्ये कांदा, तर छान तडतडत आहे, आता कांदा घालूया। कांदा आपल्याला तेलामध्ये गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता घातला आहे मी थोडासा कढीपत्ता, आता आपण याच्यामध्ये घालूया आलं लसणाची पेस्ट, एक अर्धा चम्मच घातली आहे मी। आलं लसणाची पेस्ट पण आपल्याला त्याचा उग्रपणा जो वास असतो ना तो जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आलं लसण पण आपलं छान तेलात भाजलं जाईल। तर आता घालूया आपण मिरच्या, आता आपण घालूया आपले वांगे, आता आपण याच्यामध्ये घालूया हळद, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ, म्हणजे आपले वांगे लवकर भाजले जातील। 1 चम्मच मीठ घातला आहे मी। परतून घेऊया व्यवस्थित। आता गॅस कमी करून आपण वांगे छान तेलावर भाजून घेऊया। प्लेट 1 मिनिट मी असं वाफळून घेणार आहे। तर हे बघा, तेलावर मी छान नरम करून घेतलेले आहेत आपले वांगे।
आता आपण याच्यामध्ये घालूया टोमॅटो. टोमॅटो घालून पण आपण याला परत झाकून ठेवूया, म्हणजे टोमॅटो पण आपले छान गाळ होतील. तर आपला टोमॅटो पण छान नरम झाला आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया लाल तिखट. एक चम्मच घातला आहे लाल तिखट. आणि हलवून घेऊया व्यवस्थित. आता घालूया आपण पाणी. थोडंसं घातलं आहे पाणी मी. तर याला थोडंसं शिजवून घेऊया, म्हणजे आपल्या डाळीला तर्री छान येईल त्याच्यासाठी. तर छान आता तर्री आली आहे आपल्या डाळीला. आता पाणी घालून घेऊया. आम्ही पाणी ते घातलं होतं, उकळी यायली. आता आपण डाळ घालून घेऊया. तर घातली आहे डाळ. तर आता उकळी काढून घेऊया आपण डाळीला. तर बघा आपली डाळ वांग खूप छान अशी डाळ तयार झाली आहे, एकदम मस्त. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.